शिवम, व्हाइट बोर्ड विजिबल आहे? येस सर. येस. ओके, मी क्वेश्चन लिहितोय, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. काही बेसिक क्वेश्चन आहेत, काही मुलं ऍड होतील. इफ 16 and 2/3% of a number is added with itself, then it becomes 4949. Then it becomes 4949. Find that number. स्टार्ट करा. बेसिक क्वेश्चन आहे. मी हेच दुसऱ्या लँग्वेज मध्ये असं म्हणू शकतो की इफ नंबर इज इन्क्रीज बाय 16 2/3%. बरोबर आहे. एक स्वतः नंबर आहे, त्याचं तुम्ही काय करत आहे, इन्क्रीमेंट करत आहे बाय सम पर्सेंटेज, अँड देन नंबर बिकम्स 4949. फाइंड दॅट नंबर. ट्राय करा, तोपर्यंत काही स्टुडंट्स ऍड होतील. हेच दुसऱ्या लँग्वेज मध्ये कसं म्हणलं जाईल, नंबर इन्क्रीजेस बाय 16 2/3%. किंवा याला आपण असं म्हणूयात की हा जो नंबर आहे त्याचा 16 2/3% काढला आणि त्याच्यामध्येच तो नंबर ऍड केला, जो काही 16 2/3% येईल. ऍडेड असा वर्ड आहे. ओके, ऍडेड. हा कन्सेप्ट खूप तुम्हाला महत्वाचा पडणार आहे, कारण इट इज equivalent to profit and loss. Okay, so number is added, that means there is a profit. If number is subtracted, there is a loss, like this. So profit and loss मध्ये याचा खूप यूज होणार आहे. ट्राय करा तोपर्यंत, आणि मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. काही मुलं जॉईन होतील तोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. चालतंय ना, काही प्रॉब्लेम नाही. 1-2 मिनिट मध्ये तुम्ही आन्सर करा. आन्सर चॅट बॉक्स मध्ये द्या सगळे स्टुडंट. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. Yes, anyone? Pradeep, Umesh, निकिता, काय कराल, काय आन्सर यायला पाहिजे, लक्ष द्या इथे. हे सॉल्व करण्याची मेथड कशी आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला शॉर्टकट सांगतो, त्याच्यानंतर रेग्युलर मेथड पण सांगतो. शॉर्टकट कसं कराल, शॉर्टकट मध्ये काय कराल सांगा. हा जो पर्सेंटेज आहे याला तुम्ही रेग्युलर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करा. 16 2/3% याला तुम्ही रेशो फॉर्मॅट मध्ये कसं कन्वर्ट कराल ऋतुजा. 16 2/3% याला रेशो फॉर्मॅट मध्ये कसं कन्वर्ट कराल. हा जो 3 आहे या 3 चा काय बनतो तेवढं तरी रिप्ले करा. हा जो 3 आहे या 3 चा काय बनतो, हा 3 आहे 300. करेक्ट, 300. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, हे मल्टिप्लाय करता. 16 3 जा 250. 48 प्लस 2 50 येऊन जाईल 50. पण ऍडेड म्हणलेला आहे. ऍडेड हा वर्ड असल्यामुळे तुम्ही काय करत असता, करेक्ट 350. करेक्ट
350 करताय. मग हे थोडं सिम्प्लिफाय करूया. 0चं 5 ने डिवाइड करा, हे किती होऊन जाईल 6 आणि हा किती होऊन जाईल 7. करेक्ट. सो याचा मिनिंग असं झाला, ऐकून घ्या, इथे काहीतरी एक नंबर मी अटॅच करत असतो आणि हा त्यांचा मल्टिप्लायर असतो, म्हणजे मल्टिप्लाय करत असतो आपण. म्हणजे हा तुमचा काय झालेला ओरिजिनल नंबर म्हणतो आपण याला. कोणता नंबर म्हणतो? ओरिजिनल नंबर. आणि 1 तुम्ही काय केलं इन्क्रीज केलेला आहे, हा ह्याच्यावर इन्क्रीज केलेला आहे म्हणजे ऍड केलेला आहे, आणि ऍड केल्यानंतरचा जो नंबर येतो तो तुमचा कोणता नंबर झाला? न्यू नंबर झाला. मग मला सांगा क्वेश्चन मध्ये तुम्हाला ओरिजिनल नंबर दिला आहे का न्यू नंबर दिलेला आहे? क्वेश्चन मध्ये 7 दिलेला आहे का 6 दिलेला आहे? आपल्याला 6 काढायचं आहे, इट बिकम्स म्हणलेलं आहे 7 दिलेलं आहे. सो तुम्ही कसं लिहिणार? 7 करस्पॉन्ड्स टू 4949 है ना. 7 करस्पॉन्ड्स टू 4949 म्हणजे 7 म्हणजे एवढं, तर 6 म्हणजे किती, असा क्वेश्चन केलेला आहे ना. सो 7 मीन्स 4949, 6 म्हणजे ओल्ड नंबर, सो ओल्ड नंबर इज क्वेश्चन मार्क, असं सरणार आहे. तुम्ही शॉर्टकट मध्ये असं सोडवणार. सो हे किती येईल सांगा? येस, किती येईल हे? डिवाइड करू, स्ट्रेट डिवाइड क्रॉस मल्टिप्लाय. सो 6 इंटू 4949 आणि तुम्ही त्याला कशाने डिवाइड करणार? 7 ने डिवाइड करणार. काय येईल आन्सर सांगा? 4242. करेक्ट, 4242. 7 1 जा 7 9 जा 7 7 जा 49. काही मुलं डायरेक्ट 7 लिहितात, नाही 4 ला डिवाइड होत नाही, म्हणून फर्स्ट टेक 0 हियर अँड देन कन्सिडर 2 डिजिट्स. 7 7 जा अगेन 707 and finally 6 into 707 is 4242. so our original number is 4242 असं लिहिणार आहे. हा तुमचा शॉर्टकट झाला. हेच तुम्ही तुमच्या रेग्युलर मेथड मध्ये असं सोडवता. सपोज युअर नंबर इज x, okay, in the x 16 2 by 3 percentage of the x is added and then your number is 4949. आणि मग हे तुम्ही काय करता? सॉल्व्ह करता. ही तुमची झाली इक्वेशन मेथड. आणि हेच आपण केलेलं आहे इथे. कारण तुम्हाला माहित आहे की एक्स कॉमन आहे, आणि एक्स कॉमन असल्यामुळे काय होतं, हे 1 + 16 2/3% इज इक्वल टू 4949. म्हणजे 100 आपण काय करतो, हे ऍड करतो, आणि ऍड करत असल्यामुळे डायरेक्ट आपण काय करतो, हे असं क्रॉस मल्टिप्लाय करतो, हे याच्यामध्ये ऍड करतो. सेम इथे तसंच केलंय. मग यांचा बेस मी 300 घेतला आणि ही प्रोसेस ॲज इट इज इथे घेतलेली आहे. लक्षात येते? काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे का? सेकंड एक्झाम्पल देऊ का? तुम्ही सोडवाल? सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा. इथे मी लिहितो. समजा ते मेथड पण सांगा. कोणती? हेच का? येस सर. हे आता हे एक्स कॉमन घेतला मी, एक्स इथे ठेवला. आता इथे काय होतं बघा, 1 प्लस हे काय करता तुम्ही ऍज इट इज ह्याच्याप्रमाणे घेत आहे. आता इथे कसं होतं, आता इथे डायरेक्ट इन्क्रीज नाही करायचं, हे 300 ठेवायचं आणि 16 3 जा 48 प्लस 2 50 होतं हे. आणि इथं मी इथं ॲरो दाखवलाय, मी इथं डायरेक्ट ऍडेड हा शब्द डायरेक्ट शॉर्टकट मध्ये डायरेक्ट ऍड केला, 300 चा 350 झाला. पण इथे तसं नाही करत मी, 1 प्लस असल्यामुळे परत हेच व्हॅल्यू इथे मिळते. सो हे 50 फक्त लिहिलं इथे, आणि हे 4949. मग परत तुम्ही हे काय करता, बेस समान करता, 300 1 जा 300 प्लस 50 350, म्हणजे 350/300 परत ते चालू बघा इथे, आणि इज इक्वल टू इकडे काय आहे 4949. हे परत इकडे ट्रान्सपोज करता तुम्ही. सो एक्स इज इक्वल टू 4949 इंटू 300/350, आणि हे सोडवलं तरी तुमचं आन्सर तेच येतं, 4242. येस सर. सो ही मेथड आपण इथं एवढे स्टेप्स आपण अवॉइड करून डायरेक्ट इथं जे मी लास्ट सेशनला सांगितलंय की जर सपोज मी म्हणत असेल x% इन्क्रीज, तर तुम्ही असं लिहायचं डायरेक्ट 100x/100. जर मी म्हणत असेल x% डिक्रीज म्हणजे सबस्ट्रॅक्टेड, तर तुम्ही डायरेक्ट असं लिहायचं 100 - x/100. ही मेथड इथं आपण वापरलेली आहे. ओके, आणि सोडवलं. आणि ऑलवेज डिनॉमिनेटर इज युअर ओरिजिनल नंबर, न्यूमरेटर इज न्यू नंबर. ऑलवेज ऍड केला आणि सबस्ट्रॅक्ट केला असेल तर डायरेक्ट ऍड करत असेल. एक अजून एक घ्या, थर्ड सेशन आहे पर्सेंटेजचं, लक्षात घ्या. त्यामुळे याचे बेसिक्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे. आता मी याला काय करतो, थोडासा उलटा करतो क्वेश्चनला, किंवा सबस्ट्रॅक्शनचा एक घेतो. से 6 2/3% of a number
is subtracted from itself, then it becomes, असे एक्झाम्पल तुमचे RRB साठी येतात. RRB जे तुम्ही जर टेक्निकल पोस्ट देत असाल किंवा नॉन टेक्निकल पोस्टचे एक्झाम देत असाल तर असे सरळ सरळ क्वेश्चन तुमच्या त्या एक्झामला दिसतील बघा, अशा टाईपचे. देन result becomes 7056, result becomes 7056 किंवा उलटे घेतो मी 5076 5670. तर क्वेश्चन विचारलाय फाइंड ओरिजिनल नंबर. सबस्ट्रॅक्टेड म्हणले मी आता. ओके, सबस्ट्रॅक्टेड, ऍडेड नाही. डायरेक्ट शॉर्टकट घ्या. Subtracted means you have to subtract numerator value from the denominator value, and that value will be new number. Yes. What is the ratio format of 62/3 percentage? Anyone? 62 by, correct. So 62/3 percentage increased or decreased? Decreased, no? So मी direct हा formula वापरत आहे. So 300 base and 6 3s are 18 plus 2. 18 plus 2 is 20. So 20 must be added or subtracted? Yes. Subtracted. Correct. So here you write 280. You write 280. डायरेक्ट करायचं हे. म्हणजे काय, की इथे तुम्हाला व्हॅल्यूज भेटल्या, हे 0 0 कॅन्सल करा, इथे येऊन जाईल 15, इथे येऊन जाईल 14. करेक्ट नो? 15 and 14. 15 is original. असं इशे नाही. 15 is original and 14 is new value. So new value is provided to you. Result becomes 670. So you write 15 means 5670. 15 means question mark. 14 means 5670. 15 means question mark. किती येईल सांगा? डायरेक्ट डिवाइड करा. डायरेक्ट डिवाइड करा. 7560. करेक्ट. 15 हाँ 15 4 जा 0 and 15 5 जा 14 5 जा, sorry, 17. So 405 into 15, how much? 4050 into 15. 6075. 6075. Correct? 7560. 7560. ओके, बघा तुम्ही करून अजून एकदा. हा येऊन जाईल 10 ने मल्टिप्लाय केला तर 5040 आणि याचा हाफ कराल तर हा तुमच्याकडे येईल 6075 चे तसं. हा 6075, कारण इथे 60 येतोय, याचा निम्मा येतोय. So 6075. हे बघा ना, 405 ला 15 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10 ने आणि 5 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केला तर हा 0 इथे डायरेक्ट ऍड होतो आणि 5 करणे म्हणजे हाफ करणे, याचा हाफ करणे. याचा हाफ किती होऊन जाईल? 2025. दोघांचे ऍडिशन कराल तर 6075 तुमचा आन्सर येईल. करेक्ट? समजतंय? 10 ने मल्टिप्लाय केला तर सिम्पली 0 ऍड केला आणि 5 करणे म्हणजे 4050 चा हाफ करणे आणि हाफ आणि ऍड करायचं. डायरेक्ट आन्सर येतो. आता जाऊयात आपण, हे जस्ट मी बेसिक असंच घेतलंय. आता आपण पुढच्या टाइप कडे जाऊया, जे लास्ट सेशन पर्यंत आपण येऊन थांबलो होतो. पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या. द प्राइस ऑफ शुगर इज इन्क्रीज बाय, हे मी तुम्हाला दिलं होतं का नाही बघा. द प्राइस ऑफ शुगर इज इन्क्रीज बाय 16.2/3 percentage and consumption of family
of it by family is decreased by 20%. Find the percentage change in their expenditure. Find the percentage चेंजचा अर्थ म्हणजे काय की ते त्यांचा जो एक्सपेंडिचर वाढला का कमी झाला असं तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगायचं. फाइंड द पर्सेंटेज चेंज इन देअर एक्सपेंडिचर. त्यांचा जो खर्च आहे शुगरवरचा तो कमी झाला का वाढला अशा टाइप मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. ओके ट्राय. बेसिक आपला रेग्युलर फॉर्मॅट आहे. रेग्युलर लाईफ मधला एक्झाम्पल आहे. असे एक्झाम्पल तुम्हाला ड्राइव्ह मध्ये पण दिसतील. बर सगळ्यांनी आधी ऐका. एक्सपेंडिचर जो असतो तुमचा एक्सपेंडिचर हा तुम्ही कसं ठरवता. एक्सपेंडिचर मला एवढा एक्सपेंडिचर आहे मंथली हे कसं ठरवता. कमोडिटीच्या टाइप मध्ये. ओके तुम्ही एखाद्या वस्तू वापरत असाल तर त्याच्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही एक्सपेंडिचर आहे ई फॉर एक्सपेंडिचर ते कसं ठरवता. त्या कमोडिटीची प्राइस आणि तुम्ही त्याचा केलेला वापर बरोबर आहे का. कन्झम्पशन प्राइस इंटू कन्झम्पशन म्हणजे तुमचं काय असतं मला सांगा. प्राइस इंटू कन्झम्पशन म्हणजे तुमचा काय असतो सांगा. एक्सपेंडिचर. मग आता इथे तुम्हाला प्राइस दिलेली आहे. मग प्राइस कसं दिलेलं आहे याला रेशो फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करा. इन्क्रीज बाय हा शब्द वापरून जो तुमचा प्राइस आहे तो प्राइस काय आहे इन्क्रीज बाय म्हणलेला आहे. मग 16 2/3% इन्क्रीज याचं रेशो फॉर्मॅट काय येईल तो सांगा. 350/300. करेक्ट 350/300. याला सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय केल्यावर काय येईल सांगा. 7/6. 7/6. आता कसं लिहायचं तिथे सगळ्यांनी लक्ष द्या. माझ्याकडे एक प्राइस हा एक रो आहे आणि या प्राइस मध्ये माझ्याकडे ओल्ड आणि न्यू अशा दोन व्हॅल्यू आहेत. बघा इथे प्राइस हा माझ्याकडे रो घ्या किंवा कॉलम घ्या की त्याच्यामध्ये एक ओल्ड व्हॅल्यू आहे जी आहे 6 आणि न्यू व्हॅल्यू आहे ती किती आहे 7. ही माझ्याकडे प्राइस व्हॅल्यू आहे. ओके एकदा समजून घ्या. बेसिक समजलं की शॉर्टकट्स नंतर ऑटोमॅटिक लक्षात येतात तुमच्या. ओल्ड घेतली प्राइस 6 न्यू घेतली प्राइस 7. त्याच्यानंतर माझ्याकडे कन्झम्पशन पण त्यांनी दिलेलं आहे. किती आहे कन्झम्पशन. कन्झम्पशन इज डिक्रीज बाय 20% म्हणजे माझ्याकडे दुसरा जो फॅक्टर दिलेला आहे तो त्याचा वापर एखाद्या वस्तूचा वापर म्हणजे कन्झम्पशन तो 20 डिक्रीज म्हणलेला आहे. कन्झम्पशन डिक्रीज कितीने डिक्रीज झाले 20% ने डिक्रीज झाले. मग 20% डिक्रीज कसं लिहाल तुम्ही सांगा. 20% डिक्रीज कसं लिहाल. 80/100. करेक्ट 80/100. याला थोडं सिम्प्लिफाय करा. 4/5. 4/5. करेक्ट आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू ओल्ड असतात लक्षात घ्या. तर लहान मोठे असं काहीतरी कन्फ्युजन करतात. डिनॉमिनेटरला 5 आहे म्हणजे ओल्ड व्हॅल्यू तुमच्याकडे 5 आहे कन्झम्पशनची. नीट लक्ष द्या. आणि न्यू व्हॅल्यू किती आहे सांगा. न्यू व्हॅल्यू 4 आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट तरी कन्फर्म माहित आहे जे सगळ्यांना माहित असते की प्राइस इंटू कन्झम्पशन पीसी इज इक्वल टू तुमचा असतो एक्सपेंडिचर तुम्हाला होणारा खर्च एक्सपेंडिचर. मग एक्सपेंडिचर या दोघांची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग तुम्हाला आज समजलं की आधी तुमचा जो एक्सपेंडिचर आहे तो 30 युनिट्सचा आहे आणि नंतरचा एक्सपेंडिचर जो आहे तो 28 युनिट्सचा आहे. मग मला सांगा तो तुमचा एक्सपेंडिचर पर्सेंटेज मध्ये इन्क्रीज झाला का पर्सेंटेज मध्ये डिक्रीज झाला. न्यू एक्सपेंडिचर डिक्रीज. हा डिक्रीज झालेला आहे. कितीने डिक्रीज झालेला आहे. 2%. करेक्ट 2 युनिट्स पर्सेंट नाही 2 युनिट्स ने पर्सेंटेज अजून काढायचं आपल्याला. 2 युनिट कमी झाले. किती व्हॅल्यू वरती 2 युनिट कमी झाले पर्सेंटेज काढायचं तुम्हाला. ठीक आहे कितीने कमी झाले 2 युनिट 30 वरती. सो याचा अर्थ असा झाला की तुम्हाला पर्सेंटेज चेंज जर काढायचं असेल तर चेंज म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा असतो की जो डिफरन्स आला 2 आणि 2 हा डिक्रीज झालेला आहे ओव्हर 30. त्याच्यामुळे तुम्ही पर्सेंटेज डिक्रीज हे तुम्ही ऑप्शन मध्ये चेक करणार
आणि कितीने डिक्रीज झालाय त्यासाठी पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कसे काढता? 2 मार्क पडलेत कितीपैकी? 30 पैकी. 2 मार्क पडलेत कितीपैकी? 30 पैकी. आणि कशाने गुणायचं या रेशोला? कशाने गुणायचं? 100. 100 ने. चला 2/30 इंटू 100 किती पर्सेंट डिक्रीज झाले ते काढा. 6.66. करेक्ट. 6.66. 0 कॅन्सल करा. 200 ला 3 ने डिवाइड कराल. सो 6.66% डिक्रीमेंट आहे तुमच्याकडे. ठीक आहे. 66.66 एवढा तुमचा काय आहे? डिक्रीमेंट आहे. काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे का? असेल तर विचार. बाकी स्टुडंट्स. ओके. सो हे माहित असणं गरजेचं आहे. सर ते बोला. सर 66.66 कसं काय ते? काढतो एक मिनिट. आता हे 1010 जर कॅन्सल झाला बरोबर आहे का? सो 66.66 येते का? 6.66 असं काहीतरी. 6.66 10 कॅन्सल केलं नाही, चुकून झालं ते. सो 20/3%. मग 20/3% कधी कधी असं लिहिलं. 3चा टेबल बोला. 6 येईल. 66 नाही ते. 6 3 18 प्लस 2. 6 3 18 प्लस 2% एवढं येऊन जाईल. चुकून झालं ते. एवढं डिक्रीज तुमचा आन्सर यायला. येस, थँक्यू. पुढचं घ्या क्वेश्चन. सेम असाच देतो मी, तो तुम्ही सोडवा. क्वेश्चन आहे द सेल ऑफ ए सिनेमा तिकीट इज इनक्रीज बाय द सेल ऑफ ए सिनेमा तिकीट. एकच मिनिट, थोडासा कॉल आलाय. Okay, sorry. A sale of ticket is increased by 57/1/7%. आणि सेल इन्क्रीज झाल्यामुळे काय झालेलं बघा, प्राइस ऑफ and the price of ticket is increased by increase केला हा आपण दोघे increase केले 16.2/3%. Find the percentage change in its revenue. Find the percentage change in revenue. तर रिव्हेन्यू वरती काय फरक पडेल? कॉमन सेन्स आहे, वाढणारच आहे. तो किती पर्सेंटेज ने वाढणार आहे तो काढायचा तुम्हाला. बघा काय
किती येईल सांगा. रिव्हेन्यू वरचा काय फरक पडेल ते सांगा. सोडवा. बरं, रिव्हेन्यूचा फॉर्म्युला काय तयार होईल सांगा. रिव्हेन्यू कोणी एक, रिव्हेन्यूचा फॉर्म्युला काय तयार होईल. सर सिनेमा ticket into price of. करेक्ट. सो सेल ऑफ सिनेमॅटिक तिकीट्स, टोटल नंबर ऑफ सेल्स इंटू प्राइस ऑफ दॅट तिकीट. करेक्ट आहे. म्हणजे मी जर 100 तिकीट विकले मल्टिप्लाइड बाय प्राइस ऑफ तिकीट तर माझा रिव्हेन्यू तयार होईल. सहसा इथे जे नंबर्स येतात ना, हे नंबर्स ऑलवेज ए इंटू बी अशा टाइप मध्ये असतात आणि ह्या साईडला येणारा नंबर इज इक्वल टू सी असतो. नेहमी म्हणतो मी पर्सेंटेज मध्ये. हा जो इफेक्ट असतो तो दोघांच्या मल्टिप्लायरचा इफेक्ट असतो. मग जो तुम्हाला कधी कधी एरियाचे एक्झाम्पल विचारतात बघा. जर साईड मी 30% इन्क्रीज केली तर त्याच्या एरियावरती काय हे होईल. जर तुमच्या व्हॉल्यूम वरती काय डिफरन्स येईल. सो अशाही क्वेश्चन कधी कधी तुम्हाला विचारू शकतात. कारण हा जो फॉर्मॅट आहे तो ए इंटू बी इज इक्वल टू सी, म्हणजे सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंज करत असेल तर काय फरक पडतो तो तुम्हाला इथे विचारलेला. ठीक आहे. सो स्टार्टिंगला सेल माझा 57 1/7%चं कसं येईल आन्सर सांगा. 57 1/7%. 700. करेक्ट. किती होऊन जाईल सांगा. फायनल सांगा. 11/7. 11/7. म्हणजे इथे काय लिहिणार तुम्ही, 7 लिहिणार आणि इथे 11 लिहिणार. पण काही स्टुडंटसाठी मी सांगतो ज्यांना परत एकदा सांगायची गरज आहे, तर ते 7चं 700 बनतो आणि नंतर काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. 57 इंटू 7 असं जर कराल तर हे 350 प्लस 49, 350 प्लस 49, 399 प्लस 1, 400 तुम्हाला काय करावं लागते, इन्क्रीज म्हणजे 700 ला 400 इन्क्रीज केलं तर 1100 येत आहे. 0 कॅन्सल झाला तर 11/7 म्हणजे 7 हा तुमचा ओल्ड आहे आणि हा तुमचा न्यू व्हॅल्यू आहे. प्राइसचं पण सेम तसंच करा. 16.2/3% खूप वेळा झाले आता हे. 350/300, 0 कॅन्सल केलं तर हा 6 आणि हा 7, 6 7. मग रिव्हेन्यू मध्ये किती आहे 42 आणि आता रिव्हेन्यू किती आहे 77. सो किती रिव्हेन्यू वाढला सांगा. 35. करेक्ट. 35 इज अ इन्क्रीमेंट ओव्हर 42. 35 इज इन्क्रीज ओव्हर 42. सो पर्सेंटेज मध्ये असं लिहायचं 35 इन्क्रीमेंट आहे, प्लस आहे, त्याच्यामुळे याला लिहायचं पर्सेंटेज इन्क्रीज. प्लस झालेला आहे पर्सेंटेज इन्क्रीज. आणि कोणत्या व्हॅल्यूवर इन्क्रीज झालाय तो तुमचा बेस व्हॅल्यू असतो. सो 42 इज युअर बेस व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 100. चला हे सिम्प्लिफाय करा आणि तुमचा आन्सर पर्सेंटेज. 83.33. करेक्ट. 83.33. करेक्ट. 83.33. सो सगळ्यांसाठी सोबत हे येऊन जाईल 7/5 जा, हे येऊन जाईल 7/6 जा. सो 500/6% हे तुमचा आन्सर आहे. हे जर मिक्स फॉर्मॅट मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही इथे 6 चा टेबल बोलणार. 6 8 जा 48, 6 8 जा 48 राहिले किती 2, 6 3 जा 18 राहिले किती 2, इथे लिहायचं. रिमाइंडर जो राहतो तो इथे लिहायचा. म्हणजे हा जो फॉर्मॅट असतो हा QRD फॉर्मॅट असतो. डिवायझर, क्वोशंट आणि रिमाइंडर. QRD फॉर्मॅट. परत इथे सिम्प्लिफाय होतं, सिम्प्लिफाय करा. सो 83 1/3% हे तुमचा आन्सर येईल. 83 1/3%. काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम असेल तर बोला. No. नो. चलो पुढचा क्वेश्चन घेतो थोडासा असाच.
बेसिक अगेन सेकंड इयर आहे त्याच्यामुळे मी अजिबात लेवल वाढवेना, लेवल हळूहळू वाढवत जाऊ आपण. फायनल इयर पर्यंत हा आहे आपल्याला सब्जेक्ट. सो डोंट वरी. क्वेश्चन केलेला आहे, अ मॅन मल्टिप्लाय अ नंबर by 7/4 instead of 3/5 instead of 3/5. Find the percentage change in the result. Correct. Find the percentage change in the result. इलेक्ट्रिकलच आहे. एका नंबरला 7/4 ने मल्टिप्लाय केलं मी. ऍक्च्युली तुम्हाला 3/5 ने मल्टिप्लाय करायचं होतं. त्याच्यामुळे काय चेंज आहे तो विचारला पर्सेंटेज मध्ये. Yes, anyone? येस, सोपं करा. चला हे बघा, एक कोणता तरी नंबर आहे, तुम्ही त्याला 7/4 ने मल्टिप्लाय केलं, तुम्ही त्याला 7/5 ने मल्टिप्लाय 3/5 ने मल्टिप्लाय केलं. ऍक्च्युअल नंबर, ऍक्च्युअल आन्सर कोणता आहे? हे ऍक्च्युअल आन्सर आहे आणि हे तुमचं रॉंग आन्सर आहे. हे तर कळतंय सगळ्यांना, काय प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युअल आन्सर 3/5 आहे ना, 3/5 इंटू एक्स आणि रॉंग आन्सर किती आहे? 7/4 इंटू एक्स. एक काम करा, आता तुम्ही सगळे इंजिनियर्स आहात, हे सांगायची गरज नाही. हा जो एक्स आहे तुम्ही ऍझम करू शकता. मग तो काय असेल? 4 आणि 5 याच्या टेबल मधला कोणता तरी एक कॉमन नंबर ऍझम करा. कोणता नंबर ऍझम करतात? गर्ल्स आहे. जो एक्स आहे, तुम्ही 4 and 5 चा मल्टिपल असला पाहिजे ना. So we are dividing by 4 and 5 here. So x must be multiple of 4 and 5. So which number can I take here? You can take any number. Okay, so you can take 20 here, right? 20. 4 5 are 20. Simply multiplication. 20 20. And now simplify these numbers. 5 are and 7 5 are is 35. 5 1s are 5 4s are 3 4s are is 12. Now tell me whether percentage decrease or percentage increase is here. Increase. Increased. Okay, so 12 was your answer and wrong answer is 35. So answer is increased by how much 23. numbers? Yes, how answer is increased by 23. So finally percentage increase is equal to 23 over 12 into 100. Tell me answer. 23 over 12 into 100. 23 is an increment over 12 आणि ते पर्सेंटेज मध्ये काढायचं. 12 वाढले 23. 191.66. करेक्ट. जास्त येतं, 100% पेक्षा जास्त येतं. गुड, तुमचा पर्सेंटेज जास्त येते कारण आन्सर 12 आहे. 12चे अजून 12 वाढले 24 झाले आणि वरे 11 वाढतात. म्हणजे 100% वाढ आहे हे कन्फर्म आहे. वरचे अजून 11 वाढत आहे, म्हणजे जास्त वाढत आहे. सो आन्सर आपण कसं काढायचं बघा. 6 इथे 6 येऊन जाईल, इथे 50 येऊन जाईल किंवा 4 ने डिवाइड करतो डायरेक्ट. 4 3 12, 4 25.
सो 25 इंटू 23/3% एवढं तुमचं आन्सर यायला पाहिजे. सगळ्यांनी करा बरं कॅल्क्युलेशन स्वतःहून करायला शिका. बरं कोण सांगेल 25 इंटू 23 याचा फास्ट अप्रोच कसा येईल मल्टिप्लाय करायचं असेल तर? 25 इंटू 23 हे कसं तुम्ही मल्टिप्लाय करणार? 25 इंटू 20 करायचं, नंतर 3 ने 25 ला. करेक्ट. सो 375 तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात ओव्हर 500. करेक्ट. सो 500 प्लस 75 575/3 एवढे येते का आन्सर? Yes, sir. येस सर. हे सोडवा तुम्ही, तुम्हाला आन्सर मिळू शकतो. म्हणजे हे एवढं बेसिक आपल्याला पर्सेंटेजचं थोडंफार लागतं की जे तुम्ही विसरलेलं असतं. म्हणजे पटकन जेवढं सिम्प्लिफाय करतात तेवढं सिम्प्लिफाय करत चला, म्हणजे आन्सर फाइंड करता येईल. आता विप्रो असतील किंवा TCS असेल किंवा तुमचे काही कोर कंपनी असतील, सहसा तरी काही दिवसापासून तुमच्या कोर कंपनीज आलेल्या नाहीत, पण तरी तुम्ही MSCB ची एक्झाम देता. खूप मुलं MSCB ची एक्झाम देतात. तर त्यांच्या पेपरमध्ये पर्सेंटेज मार्कचे एक्झाम्पल आलेले आहेत प्रिव्हियस मध्ये 1-2 पेपरमध्ये. तर ते कसे सोडवायचे ते बघूया. या तिथे हेडिंग आता क्वेश्चन बेस्ड ऑन पर्सेंटेज मार्क्स म्हणा नुसतं. क्वेश्चन बेस्ड ऑन मार्क्स. क्वेश्चन्स बेस्ड ऑन मार्क्स किती वेळा बघा, पुढचं सेशन आहे दुसरीकडे आहे. पहिला क्वेश्चन घ्या. याची सगळे टाईप आपण कव्हर करूयात, कारण हा सेकंड इयरला कव्हर झाला तर काय फरक नाही पडत. मार्क्सचे क्वेश्चन, इलेक्शनचे क्वेश्चन, अलिगेशनचे क्वेश्चन आणि परत पर्सेंटेज तर सगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला दिसतोच. त्यातल्या त्यात घ्या पहिला क्वेश्चन. When a student scores 40% mark, then he is failed by 50 marks. Okay, but when he scores 50% marks, then he is passed with 40 marks. More. So क्वेश्चन असं विचारलाय, फाइंड द पर्सेंटेज ऑफ पासिंग. क्वेश्चन समजतंय? नापास झाला तर 50 मार्क कमी पडले. 40% मार्क पडल्यानंतर काय कळतंय मला, त्याला 50 मार्क कमी पडले. 50% मार्क पडले तर तो पास पण होत आहे आणि त्याला 40 मार्क जास्त मिळत आहेत, म्हणजे पासिंग पेक्षा 40 मार्क जास्त मिळत आहेत. फाइंड द पर्सेंटेज ऑफ पासिंग और फाइंड द टोटल एक्झामिनेशन मार्क्स, फाइंड द पासिंग मार्क्स. काही विचारू शकतात. मी पर्सेंटेज ऑफ पासिंग विचारलंय, तुम्ही सोडवा. काय आन्सर येतं बघा. इथं ऑप्शन मध्ये 45 समथिंग आन्सर आहे. शॉर्टकट पण तुम्हाला सांगतोय आणि याचा बेसिकही तुम्हाला सांगेन. शॉर्टकट्स असा लक्षात राहतील तुमच्या, अवघड नाही. पहिल्यांदा शॉर्टकट सांगतो आणि मग त्याचा बेसिक कव्हर करूया. शॉर्टकट्स मध्ये एका साईडला लिहा
समजा तुम्ही पहिल्यांदा असे एक मुलगा असेल किंवा दुसरा दोन मुलं असतील, कसंही इथे एकच मुलगा दिलाय, तर एक काम करायचं की तो पास झालेला आहे का फेल झालेला आहे ते चेक करायचं पहिल्यांदा, का दोन्हीकडे पास पास झालेला आहे का दोन्हीकडे फेल फेल झालेलं आहे ते बघायचं. हे तीन सिच्युएशन नेहमी तुमच्याकडे असतील, आयदर पास फेल और फेस फाल, बोथ आर दी सेम. पास पास अँड पास फेल फेल असे तीन सिच्युएशन असतील. याच्यामध्ये दोन सिच्युएशन सेम नेचरच्या आहेत, म्हणजे दोन्ही सिच्युएशन मध्ये तो पास होत आहे, दोन्ही सिच्युएशन मध्ये तो फेल होत आहे, आणि एक सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे, पास फेल अशी आहे, म्हणजे ऑपोजिट आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंट पासून एक सिच्युएशन मध्ये मागे जात आहे आणि एका पर्टिक्युलर पॉइंट पासून, समजा हा पर्टिक्युलर पॉइंट पासचा असेल तर त्यापासून तुम्ही एकदा पुढे जात आहात, म्हणजे इथं अपोजिट मुवमेंट आहे. याच्यामध्ये काय होत आहे, पास मार्क आहे तुमच्याकडे माहित आहे, पासिंग मार्क आहे, पण दोघेच्या दोघे पासिंग मार्क पेक्षा काय आहेत, एकाच डिरेक्शनने जात आहेत, तेवढे जास्त मार्क मिळत आहेत, पासिंग पेक्षा जास्त. आणि या सिच्युएशन मध्ये दोघेच्या दोघे पास या बेंच मार्क पासून पाठीमागे जात आहात. म्हणजे मला सांगा, काय मला सांगायचं आहे की एका सिच्युएशन मध्ये अपोजिट मोमेंट आहे, म्हणजे नंबर सिस्टमची मोमेंट आहे, नंबर सिस्टम. आणि एका याच्यामध्ये तुम्ही कोणत्या तरी एका साईडला जास्त मूव्ह करत आहात, आणि या सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह साईडला मूव्ह करत आहात, या सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह साईडला मूव्ह करत आहात. इथे पॉझिटिव्ह साईड आणि निगेटिव्ह साईड दोन्ही मूव्ह करतात. म्हणजे ही एक सिच्युएशन तुम्हाला मिळते. जर असं मिळत असेल तर काय करायचं आहे का, हे पी फॉर पास आणि फेल असं सेम नेचर जिथं असतं तिथे तुम्ही काय करता, सबस्ट्रॅक्ट करता, हे तुम्हाला माहित आहे. मग इथं अपोजिट नेचर आहे, तर अपोजिट नेचर्स मध्ये काय करायचं, मार्क्सची नेहमी ऍडिशन करायची, कारण नंबर सिस्टम वरती टोटल डिस्टन्स आहे. इकडे बघा, इथे 0 असतो, इकडे पॉइंट आहे 3 आणि इकडे पॉइंट आहे 2, तर टोटल किती पॉइंट कव्हर झाले सांगा, चॅट बॉक्स आपलं रिप्ले करा कोणीतरी. अपोजिट मोमेंट असेल तर टोटल किती पॉइंट कव्हर झाले, इकडचे 3 युनिट आणि इकडचे 2 युनिट, किती युनिट कव्हर झाले सांगा, 5 युनिट कव्हर झाले ना. इकडे सांगा, इथे तुम्हाला 50 मार्क्स कमी पडलेत आणि पासिंग पेक्षा 40 मार्क कमी पडलेत, म्हणजे टोटल 90 मार्क्सचा डिफरन्स आहे. टोटल किती मार्क्सचा डिफरन्स आहे, 90 मार्क्स. त्याच्यामुळे नेहमी मार्क्सची काय करायची, ऍडिशन करायची. पास पास असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचे, फेल फेल असेल तरी सबस्ट्रॅक्शन करायचे. म्हणजे मार्क्स हे तुम्ही ऍड करायचं का सबस्ट्रॅक्ट करायचं, हे कशावरून ठरवायचं, पास और फेल या सिच्युएशन वरून ठरवायचं, पास और फेल या सिच्युएशन वरून ठरवायचं. आणि पर्सेंटेज जे असतं ते नेहमी सबस्ट्रॅक्ट करायचं, पर्सेंटेज जे दिलेलं आहे ते नेहमी सबस्ट्रॅक्ट करायचं, कोणती का केस असेल. असंच का, हे थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल, थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल. मग मला सांगा, इथे आता स्टार्टिंगला किती पर्सेंटेज दिलेलं आहे, प्लीज रिप्ले करा. स्टार्टिंगला किती 40%. 40%, आणि इथे किती पर्सेंटेज आहे, 50%. यांचं नेहमी सबस्ट्रॅक्शनच करायचं. 40% आणि 50%चं सबस्ट्रॅक्शन किती, 10%. 10%. त्याच्यानंतर मार्क्स कडे जायचं. मार्क्स मध्ये सिच्युएशन कोणती आहे ते बघायचं, कोणती सिच्युएशन आहे, पास फेल का पास पास और फेल फेल. सर 90 होता. हा 90 होऊन जाईल, करेक्ट, कारण पास फेल आहे त्यामुळे ऍडिशन करायचं. सो 50 प्लस 40 90 होऊन जाईल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळेल की 10% म्हणजे 90 मार्क, 10% म्हणजे किती, 90 मार्क. मग जर इथे क्वेश्चन मध्ये असं विचारलं असतं, फाइंड टोटल मार्क्स, किती मार्क्सची एक्झाम होती, टोटल मार्क्स, तर टोटल मार्क्स कितीचे असते रे, 100%. 100% म्हणजे किती होईल असा प्रश्न करणार. किती मार्क्सची एक्झाम असेल सांगा, 900 मार्क. हा 900 चे 10 1 जा 10, 10 10 जा 100, आणि हे इकडे जाऊन पर्सेंटेज पण कॅन्सल झालं, हे इकडे जाऊन मल्टिप्लाय केलं तर 900 मार्क्स तुमचे टोटल मार्क्स आहेत. पण तुम्हाला पर्सेंटेज ऑफ पासिंग विचारलेलं आहे. मग पहिल्यांदा आपण कधी कधी असं पण विचारू शकतात, पासिंग मार्क्स काढा, पासिंग मार्क्स काढा. चला पहिल्यांदा तुम्ही पासिंग मार्क काढा, पास मार्क मिळाल्यावरच तुम्हाला पासिंग पर्सेंटेज काढता येईल ना. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही टोटल मार्क्स काढले, कारण पर्सेंटेज साठी टोटल लागणार आहे, त्यामुळे टोटल काढायच लागतात. दुसरी केस तुम्ही काय करणार, आता पासिंग मार्क्स काढणार. कशासाठी, जर विचारलं असेल तर सोडवण्यासाठी म्हणतो, तसं काही गरज नाही, पण तरी पण आपण सोडूयात. पासिंग मार्क्स काढा, किती येईल, पासिंग मार्क्स
पासिंग मार्क्स एक तर तुम्ही पहिली सिच्युएशन घ्या किंवा दुसरी सिच्युएशन घ्या. एका विद्यार्थ्याला किती मार्क पडलेत? किती मार्क पडलेत? 50%. हा 40% पडलेत. मग एक काम करा, आधी 40% ऑफ 900 करा आणि त्याला 50 मार्क कमी पडलेत म्हणजे फेल झालं होतं ना. मग मला सांगा पास होण्यासाठी 50 मार्क काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. बरोबर आहे का? जर तुम्ही दुसरी सिच्युएशन घेतली असती तर तुम्हाला 50% मार्क काढावे लागतील आणि 40 मार्क त्याला जास्त मिळत आहेत म्हणजे 40 मार्क मायनस करावे लागतील. मग कोणती सिच्युएशन घेणार तुम्हीच ठरवा. पहिली घ्याल का दुसरी घ्या? कोणती घ्या? 40 मार्क जास्त झाले म्हणून पासिंग काढायचंय तुम्हाला फक्त, म्हणून जास्त झालेले कमी करा, कमी झालेले ऍड करा. बरोबर आहे का? बरोबर आहे का सगळं? कोणतेही एक आन्सर तुम्हाला, दोन्ही आन्सर सेमच येईल. हे पण सेम, हे पण सेम. करून बघा बरं. किती मिळतील? पासिंग मार्क किती असली पाहिजे? पासिंग मार्क किती असलं पाहिजे? हे बघा ना, 900 चे 50% किती येणार मुली? स्टुडंट्स, गर्ल्स. 900 चे 50% 450 मायनस 40. 450 मायनस 40 किती होऊन जाईल? 410. चला हे सांगा आता, 40% ऑफ 900 किती येईल? डायरेक्ट 4 ने 9 360. करेक्ट, 360. आणि 360 प्लस 50 किती येतात? 410. करेक्ट. सो 410 तुमचं पासिंग मार्क आहे. कोणती पण सिच्युएशन घेतली असते तरी चाललं असतं. पासिंग मार्क काढायचे, फेल झाल्यामुळे 50 मार्क त्या बिचाऱ्याला देऊन टाका. जो पास झालेला ऑलरेडी त्याच्याकडे 40 मार्क जास्त आहेत, त्याच्याकडून कमी करा म्हणजे तुम्हाला पासिंग मार्क मिळेल. तुम्हाला पासिंग पर्सेंटेज काढायला सांगितलं. सांगा बरं पासिंग पर्सेंटेज कसं करणार? टोटल मार्क्स मायनस पासिंग मार्क्स अपॉन. नाही, 410 ला पास आहे ना. 410 मार्क पाहिजे तुम्हाला. किती पैकी? 900 पैकी. मग तुम्हाला पासिंग पर्सेंटेज मिळेल गुणिले 100. लक्षात येते का? 410 ला पास आहे ना, तुम्हाला पासिंग पर्सेंटेज काढायचं असेल तर 410 अपॉन 900 इंटू 100 हे तुमचं आन्सर आहे. पर्सेंटेज ऑफ पासिंग.